शेतकरी मित्रांनो, मिरची पिकामध्ये 90% शेतकऱ्यांची एक जी समस्या असते ती म्हणजे की मिरची पिकामध्ये होणारी फुलगळ. आता ही होणारी फुलगळ नेमकी कोणत्या कारणामुळे होते आणि याच्यावरती काय उपाययोजना करायच्या, चला जाणून घेऊया आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्रांनो, फुलगळ होण्याची नेमकी मेन कारणं कोणती आहेत? सर्वात महत्त्वाचं जे कारण आहे की म्हणजे अतिरिक्त उष्णता किंवा अतिरिक्त थंडी पडणे. ह्या कारणामुळे देखील मिरची पिकाची फुलगळ होऊ शकते. तसं शेतकरी मित्रांनो, एक दुसरं जे कारण आहे ते म्हणजे की पाण्याचा ताण पडणे. ज्यावेळेस मिरची पिकाला अतिरिक्त पाण्याचा ताण पडला जातो त्यावेळेस देखील मिरची पिकामध्ये फुलांची गळ होऊ शकते. आणि एक तिसरं जे कारण आहे ते म्हणजे की अन्नद्रव्याची कमतरता. खास करून बोरॉन असेल, कॅल्शियम असेल किंवा पोटॅश, या 3 अन्नद्रव्यांची कमतरता ज्यावेळेस आपल्याला मिरची पिकामध्ये पाहायला मिळत असते त्यावेळेस मोठ्या प्रमाणावरती फुलांची गळ त्यामध्ये होऊ शकते. आणि शेतकरी मित्रांनो, एक चौथं जे कारण आहे ते म्हणजे की रस शोषणाऱ्या कीटकांचा प्रादुर्भाव. त्यामध्ये थ्रिप्स असेल, माइट्स असेल किंवा ब्लॅक थ्रिप्स असेल यांसारख्या कीटकांचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर मिरची पिकामध्ये फुलगळ होण्याची दाट शक्यता असते. तर शेतकरी मित्रांनो, मिरची पिकाच्या होणाऱ्या फुलगळीवरती उपाय काय करायचा? सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की पाण्याचं व्यवस्थापन व्यवस्थित करा. मिरची पिकाला पाणी नियमित द्या, पण कमी देखील पडून देऊ नका आणि जास्त देखील देऊ नका, जेणेकरून मिरची पिकाचं नुकसान या ठिकाणी होणार नाही. ज्यावेळेस मिरची पिकामध्ये फुलगळीची समस्या जाणवेल त्यावेळेस कॅल्शियम आणि बोरॉन या 2 अन्नद्रव्यांची एकत्रित फवारणी करा, जेणेकरून मिरची पिकाची होणारी फुलांची गळ आहे ती त्यामध्ये थांबली जाईल. रस शोषणाऱ्या कीटकांच्या नियंत्रणासाठी वेळेवेळीवरती फवारणी करा, जेणेकरून रस शोषणारे कीटक नियंत्रणात राहतील आणि मिरची पिकाचं नुकसान जास्त बिलकुलही त्यामध्ये होणार नाही. आणि ज्यावेळेस मिरची पिकावरती अतिरिक्त ताण जाणवेल म्हणजे जैविक ताण जाणवेल, हा जैविक आलेला ताण घालवण्यासाठी अॅमिनो ऍसिड असेल किंवा सीविड एक्स्ट्रॅक्ट असणारे घटक असणारे जे काही पीजीआर्स आहे त्यांचा त्यामध्ये वापर करा, जेणेकरून मिरची पीक तुमचं टवटवीत राहील आणि मिरची पिकाची होणारी जी काही फुलगळ आहे ही फुलगळ देखील या ठिकाणी थांबायला फायदा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन माहितीसाठी फॉलो करा नामदेव उमाजी ॲग्रीटेकच्या पेजला. धन्यवाद.